जालना जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या 3 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची खरीप हंगामातील कपाशी असेल, सोयाबीन असेल किंवा यासह इतर जी पिकं आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेकडो हेक्टरवरील शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आपण सध्या पाहू शकता बदनापूर तालुक्यात सुद्धा मध्यरात्री आणि सकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। सध्या मी उभा आहे बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरातील एका शेतामध्ये। आपण जर पाहिलं तर या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। जसं जसं आपण या साईडला जाऊ तसं तसं या शेतामध्ये पाणी पातळी जी आहे ती अधिकच आपल्याला दिसत आहे आणि कपाशी, मूग, उडीद, तूर ही जी पिकं आहेत ती पूर्णतः या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे। संबंधित शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते आपल्याला झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। 3 दिवसापासून या ठिकाणी पाऊस सुरू आहे। शेतकऱ्यांची मोठी दाणादाण जी आहे ती उडालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान जे आहे ते झालं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता हे शेतकरी या ठिकाणी आलेले आहे। पाणी जाण्यासाठी कोणताही रस्ता, कोणतीही वाट नसल्याने हे पाणी जे आहे ते अजूनही याच शेतामध्ये तुंबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याने या ठिकाणी तलावाचं स्वरूप खरं तर शेताला प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते या पिकाचं या ठिकाणी आता होणार आहे। उत्पादनावर सुद्धा याचा परिणाम जो आहे तो होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संबंधित शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय घटनाक्रम होता, कसा पाऊस झाला आणि नेमकं काय सविस्तर माहिती? 15 ऑगस्ट 2025 या दिवशी खूप जोराचा पाऊस होता मध्यरात्री। बरं, कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं? कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, सरकी। बरं, किती तास पाऊस चालला साधारण? 3 ते 4 तास। बरं, मोठ्या स्वरूपाचा पाऊस होता? खूप स्वरूपाचा, ढगफुटीसारखा लागे। बरं, कोणत्या कोणत्या पिकांचं नुकसान झालं तुमच्या अजून? कापूस, सोयाबीन, तूर, मूग। मुगाला तर अक्षरशः तोंडात आलेला घास बाहेर निघाला। बरं, म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान मूग पिकाचं सध्या झालेलं आहे। हो, तर नक्कीच आपण पाहू शकतो की हातातोंडाशी आलेलं जे मुगाचं पीक आहे ते सुद्धा आता यांच्या हातातून गेलेलं आहे। त्यामुळं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। अजून एक जण शेतकरी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल भाऊ, काय नाव काय तुमचं? योगेश भाऊसाहेब सोरमारे, बरं, राहणार बाजार गेवराई। 15 ऑगस्ट मध्यरात्री आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवस सलग मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या समजा अक्षरशः शेतीला असा तलावाचं स्वरूप निर्माण झालेलं आहे। बरं, त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील यांनी आमचे पंचनामे करावे व शेतकऱ्याचा जो तोंडाचा घास आहे तो त्यांच्या मुखी पडावा हे त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करावे व आमच्या शेतकऱ्याची दखल घ्यावी ही नम्रतेची विनंती आहे। बरं, 3 दिवस झाले सतत मुसळधार पाऊस पडतोय। प्रशासनाचे कोणी अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार वगैरे कोणी आलंय का? पंचनामे झालेत का? नाही, इथं कोणी आलेलं नाही आहे। असं त्यांच्या मनी केलेलं आहे सगळं काही, पण समक्ष म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली असं तुमचं म्हणणं आहे? हा, असं म्हणणं आहे आमचं का समक्षतेनं बांधावरती पाणी येऊन करावी का आमच्या शेतकऱ्याची कशी परिस्थिती आहे सध्या गंभीर, तुम्ही याची दखल घेतली। तुम्ही मनी सगळं करता बाहेरच्या बाहेर, बरोबर आहे। तुम्ही सगळं स्पष्टीकरण करा, पाणी करा, शेतकऱ्याचं किती नुकसान झालं याच्यावर तुम्ही मार्गदर्शन करावं हीच आमची नम्र आहे। बरं बाबा, काय मागणी सरकारकडे? तुमचं एवढं मोठं नुकसान झालंय, खरं तर हे पीक आता येईल की नाही याची शाश्वती पण देऊ शकत नाही, काय मागणी? याची शाश्वती काय, आता त्यांना लाईव्हमध्ये 3 तासात येऊन पाणी करावी आणि शेतकऱ्याला काय नुकसान भरपाई असेल ती तातडीने मंजूर करावी। बरं, काय नाव तुमचं, काय सांगाल एकंदरीत? हा, लक्ष्मण भगवान मोरे। बरं, आता हेच सरकारने बघावे, येऊन पाणी किती आहे काय सगळीकडे, नुकसान भरपाई द्यायलाच पाहिजे। म्हणजे तोंडी आलेला घात म्हणजे मुगाचा घास सगळ्यात, म्हणजे मुगाचं पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे। सोयाबीन बी तसंच झालेलं आहे, कपास तर झालेलंच आहे। कपास आता सुधरू शकतं समजा, पण सोयाबीन आणि मूग गेलेलाच आहे। तर नक्कीच आपण पाहू शकतो की ऐन हातातोंडाशी आलेला जो घास आहे तो या शेतकऱ्याच्या हातातून निसटलेला आहे। हे पीक आता येईल की नाही याची सुद्धा शाश्वती नाही आहे। आपण जर बघितलं तर जवळपास गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी या संपूर्ण शेतामध्ये साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं या शेताला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे। आपण पाहू शकतो की हा जवळपास 2 ते 2.5 एकरचा जो पूर्ण परिसर आहे, पट्टा आहे, यामध्ये पूर्णतः पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। त्यामुळे आता ही कपाशीसुद्धा आता काळसर पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं कपाशीचं सुद्धा पीक आता हातातून जाण्याची शक्यता या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळं नुकसान भरपाई द्यावी, तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावे। गेल्या 3 दिवसापासून
बदनापूर तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडत आहे, मात्र प्रशासनाचे कोणतेही अधिकारी कर्मचारी, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आले नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं तात्काळ या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी हे संबंधित शेतकरी करत आहेत। त्यामुळं नुकसानीचे पंचनामे आता तरी होणार का, हे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर येणार का, असा सवाल जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय। दीपक पालवेसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, गेवराई बाजार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।